भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग चौथा. देह प्रक्षालन पुरेसे नाही. देह प्रक्षालन पुरेसे नाही. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. संडगाख नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता. तो स्नानवादी होता आणि जलप्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराने तो अवलंबन करीत असे. स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराने तो अवलंबन करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता. एकदा महास्तवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर धारण करून भिक्षापात्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला. श्रावस्तीत फिरून मिळवलेली भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला, भगवान, ह्या श्रावस्तीत संडगाख नावाचा एक स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनविण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही. भगवंतांनी करुणा करून त्या संडगाख ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल. भगवंतांनी आपल्या मौनानेच त्याला संमती दर्शविली. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर चढवून व एक चिवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या संडगाख ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन ते आसनावर बसले. संडगाख ब्राह्मण भगवंताजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्याच्या बाजूला बसला. तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे खरे आहे का? शमन गौतम, हे सर्व खरे आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस? गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नानव्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे. भगवान म्हणाले, धर्म हा एक तडाग आहे. तो स्वच्छ व निर्मल आहे. जे या तडागात निमज्जन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पैल तीराला जातात. यावर तो संडगाख ब्राह्मण म्हणाला, वा छान शमन गौतम, मला आपला शरणागत उपासक करा. आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार. म्हणजे भगवंतांनी त्याला म्हटलेलं आहे, धर्म हा एक तडाग आहे, तो स्वच्छ व निर्मल आहे. तर भगवंतांनी त्याला धम्म सांगितला आणि तो भगवंताचा उपासक झाला. त्यानंतर 7 पवित्र जीवन म्हणजे काय? एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले. भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू हो, शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यांपासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावयाचे असते. त्यानंतर आहे सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचने. राजकृपेवर अवलंबून राहू नका.
एकदा भगवान राजगृह येथील वेळवणात कलंदक निवासात राहत होते. त्यावेळी भगवंताविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजाशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यातून अन्न पात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता. तेव्हा काही भिक्खू भगवंतासमोर आले आणि साभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्ता संबंधाची वार्ता सांगितली. तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात पात्रे भरून अन्न पुरवित आहे, तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काडीच चुरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीला जात राहणार, त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे लाभदायक आहेत. सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत. म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकविले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू आणि त्याचा वर्षाव होऊ लागलास तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळवू देणार नाही, त्यांच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही. इथून हे समजण्याची गोष्ट आहे का जेव्हा समजून घ्या एखाद्याला खूप अन्न पाणी फुकटामध्ये भेटून राहिलं तर समजून घ्यायचं का खूप त्याला मिळत असेल अन्न पाणी पैसा धन संपत्ती, चालू दे त्याला, तर समजून घ्यायचं तो खड्ड्यात चालला. कारण त्याला ते आयतं भेटू राहिलं, फुकट भेटू राहिलं त्याला, तो काही धम्माचं काम नाही करू राहिला, फक्त त्याला आयतं भेटू राहिलं, तो अधोगतीला जात आहे असं भगवंत म्हणत आहे. म्हणून अधोगतीला जात आहे. असंच मग राजकारणामध्ये होते. बम भेटते आयतं जनतेला असं वाटते महिनाभर बापा काय किती भाऊ चांगले आहे, बम भेटते. मग 5 वर्ष पुरं काळाचं काम. म्हणून जागृत राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. त्यानंतर 2, जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते. एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाही. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे भिक्खूंनो त्याचे प्रधान आणि कर्मचारीही धार्मिक होतात. जेव्हा राजे आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला ऋषभ चुकला की त्याच्या मागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसांमध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने जाऊ लागला तर इतरे जणही
इतर जणही त्याच मार्गाचा अवलंब करतात. त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य ऋषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने जातो. याप्रमाणेच जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते. म्हणून राजा हा सन्मार्गाने गेला पाहिजे तर राज्य हे सुखाने नांदत असते. त्यानंतर राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा भगवान राजगृह येथील गृधकुटावर राहत होते. त्यावेळी वैदेही पुत्र मगधराजा अजातशत्रू विज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे विज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वत्सकार नावाचा ब्राह्मण याला बोलावून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचार, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वास्थ्य सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जी कुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काही पुढले भविष्य होईल ते सांगतील ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द न शब्द मला निवेदन कर, कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वत्सकार म्हणाला, ठीक आहे, आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गृधकुटाकडे निघाला. तेथे पोचल्यावर भगवंतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने निवेदन केला. त्यावेळी स्थविर आनंद भगवंताच्या मागे उभा होता. भगवंत त्यास म्हणाले, आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय? आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकले आहे. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाही. उलट त्यांची भरभराट होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्य करतात, जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे हे वज्र समजत नाहीत आणि गत काळात वज्जीकुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे आचरण करतात. जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, जोपर्यंत आपल्या कुळांतील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवीत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत, जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात, तोपर्यंत हे आनंदा, वज्जी कुळाची अधोगती होणार नाही. उलट त्याची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. सारांश, जोपर्यंत वज्जी
प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्र का प्रमाणे आचरण करतील, तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे भगवंतांनी स्पष्ट केले. नंतर भगवंत वत्सकाराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्जीकुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास ह्या वरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकविले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत ह्या वहिवाटीचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिगत होणार असे आम्ही म्हणायचे. तर हे गौतमा, मगध राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते. असे बोलून वत्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंतांचे शब्द सांगायला निघून गेला. म्हणजे भगवंत म्हणतात बा, जोपर्यंत कोणताही समाज एकत्र बसतो, चर्चा करतो, निर्णय घेतो, आपसामध्ये कुठल्याही परिस्थितीला एकत्र मिळून पुढे जातो, त्याला कुणीही हारवू शकत नाही. असंच मग घरामध्ये असते, समाजामध्ये असते. आणि घरं फुटण्याचे कारणच हे आहे का आपसामध्ये न बसणे, चर्चा न करणे, एकामेकाची मांडणी न करणे, यामध्ये एकोपा नसणे, हेच मग सगळं तुटते. मग इथून तुटातूट होते आणि मग त्यामध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणून भगवंताची ही जी वाणी आहे ही घराला लागू आहे, समाजाला लागू आहे, नगराला लागू आहे, गावाला लागू आहे. आणि म्हणून या दिशेनं आपण धम्माच्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. यानंतर आहे 4, युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून प्रसेनजित राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. पायदळ गोळा करून प्रसेनजित राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. प्रसेनजितनेही स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळांचे सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. त्या दोन्ही सैन्याचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा प्रसेनजितचा पराभव केला आणि प्रसेनजित शेवटी आपली राजधानी श्रावस्ती येथे माघार घेऊन राहिला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्षू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या 2 राजाचे युद्ध आणि प्रसेनजितची माघार यासंबंधीचे वृत्त सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू हो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा प्रसेनजित हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी प्रसेनजित राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार आहे. विजयातून द्वेष जन्मास येतो. जिताला दुःखात काळ कंठावा लागतो. परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो. कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय यांची वार्ताच नसते. पुन्हा असे घडले की त्या 2 राजांचे पुन्हा युद्ध जुंपले. परंतु त्या युद्धात कोसल राजा प्रसेनजित याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा प्रसेनजितने स्वतःशी विचार केला की मी ह्याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझा पुतण्या असूनही मला त्रास देतो. आता मी त्यांचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवानिशी सोडून दिले तर. आणि त्याप्रमाणे प्रसेनजित राजाने केले. श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता भगवंताच्या कानी घातली. त्यावर भगवंत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्ष्या धरतो.
जोपर्यंत पापाचे फळ पक्व झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते मला पाहिजे ती सुवर्णसंधी आता येणार, परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल भय वाटू लागते. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणी तरी भेटतोच, जेत्याला जिंकणारा कोणी तरी निपजतो, निंदकाला निंदक सापडतो. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्यावरही आपण स्वतः लुटला जाण्याची पाळी येते. अशा प्रकारे आहे. म्हणून चांगले कर्म करत राहा. शांती 5 आहे. शांती स्थापन करणाऱ्या तेजाची, शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्ये. जेव्हा जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवितो त्यावेळी जितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्यांची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. ह्या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे. त्यांच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल तर जेत्याने म्हणजे विजय झालेला राजा, जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळात जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्यांचे कर्तव्य ठरते. ह्या विषयावर बुद्धाने भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे, युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता अनुग्रहणपूर्ण वाणी, उद्धटपणा विरहित दयाळवृत्ती ह्या गुणांचा आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत. इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये. सर्व प्राणीमात्रांना सुख समृद्धी आणि शांतता लाभो. सबळ दुर्बळ लहान मोठे प्राणी मात्र शांततेचा सदैव उपभोग घेत आहोत. दृश्य अदृश्य जवळचे दूरचे जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवोत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे. कोणालाही आपल्या बांधवाची खुशामत करण्याची अथवा त्यांच्या उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबविण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोचू नये म्हणून जपते, त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीवमात्रांसंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशांच्या प्राणीमात्रांवर अंतःकरणपूर्वक प्रेम करावे. त्यांच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये. म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहा, हा ब्रह्मविहारच आहे. म्हणजे आता युद्ध झालं. आता तुम्ही म्हणते युद्ध, तुम्ही जो विजेता आहे राजा त्याने सगळ्यांवर मैत्री केली पाहिजे, करुणा केली पाहिजे आणि सगळ्यांना मध्ये चांगली वागणूक दिली पाहिजे आणि आनंदाने आणि सुखाने आपलं जीवन धम्माच्या मार्गाने कंठित केलं पाहिजे. तर अशा प्रकारे इथपर्यंत आहे. तर इथेच थांबूया. साधू साधू साधू.